मूक नाईटच्या दर्शकांनो, धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार. तर चला पाहूयात एक अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज. नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष विजयकुमार बंग यांनी पालकमंत्री संजय राठोड यांना जाहीर पाठिंबा दिला असून त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन विकास पुरुष संजय राठोड यांच्या सोबत राहून दिग्रसचा विकास करण्याचे प्रण घेतले आहे. तर चला जाणून घेऊयात माजी नगराध्यक्ष विजयकुमार बंग यांच्याकडून सविस्तर. दिग्रस शहरातील सर्व मतदार बंधू भगिनी आणि मित्रांनो, उद्या दिग्रस नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. पुढील 5 वर्षाकरता ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. त्याकरता आपल्याला अत्यंत सावध राहून मतदान करावयाचे आहे. दिग्रसचा सर्वांगीण विकास ज्याच्या माध्यमातून होऊ शकतो असे पालकमंत्री नामदार संजय भाऊ राठोड यांच्या पॅनलला मतदान करून त्यांचे हात बळकट करायचे आहे. त्यांचे हात जर बळकट केले तर निश्चितपणे दिग्रस शहराचा कायापालट पुढील 5 वर्षात त्याच्या माध्यमातून होऊ शकतो. म्हणून दिग्रसच्या सर्व मतदार बंधू आणि भगिनींना मी जाहीर निवेदन करतो की आपण आपले मतदान संजय भाऊ राठोड यांच्या पॅनलला करा आणि त्यांचे हात मजबूत करा आणि दिग्रसचा सर्वांगीण विकास साधून घ्या, ही आग्रहाची विनंती. दिग्रस शहराचा कायापालट हा विकासाच्या माध्यमातून पालकमंत्री संजय भाऊ राठोडच भरघोस विकास निधी आणून करू शकतात असे माझे ठाम मत आहे. हा पाठिंबा केवळ राजकीय निर्णय नसून दिग्रसच्या भविष्याचा दिशादर्शक आहे. संजय भाऊच्या कामाने प्रभावित होऊन घेतलेला हा निर्णय आहे. म्हणून मी आपल्यास नम्र विनंती करतो की उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीत संजय भाऊ राठोड यांचे हात मजबूत करून दिग्रसचा विकास पुढील 5 वर्षाकरता दिग्रसचा विकास साधून घ्या आणि दिग्रसचा कायापालट करून घ्या, हे आग्रहाची विनंती. आपला नम्र विजयकुमार बंग, माजी नगराध्यक्ष, दिग्रस. अशाच बातम्या पाहण्यासाठी, जनसामान्यांच्या हितासाठी, अडीअडचणीसाठी पाहत राहा मूक नाईट न्यूज चॅनल. सदैव आपल्या सोबत आहे. धन्यवाद.